नमस्कार. आज आपण बघणार आहोत वाक्य व वाक्याचे प्रकार. वर्ग 10वीच्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे वाक्य आणि त्याचे प्रकार. या घटकावरती आपल्याला 4 गुणांचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, ज्यामध्ये पहिले 2 गुण हे वाक्यांचे प्रकार ओळखा, म्हणजे वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा असतो, त्यासाठी आपल्याला 2 गुण असतात आणि 2 गुण वाक्याचे रूपांतर करण्यासाठी. तर आजच्या आपण या तासिकेमध्ये वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे एकूण प्रकार किती आहेत, या क्लासमध्ये, या तासिकेमध्ये आपण वाक्यांचे अर्थानुसार पडणारे प्रकार जे आहेत ते बघणार आहोत. तर ते नेमके काय आहेत ते बघूया. तर सर्वप्रथम आपण बघूया की वाक्य म्हणजे काय. जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर का एखादी शब्द असेल, तो शब्द बनण्यासाठी काही अक्षरांचा समूह एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून शब्द होतो, म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त अक्षरं एकत्र आल्यानंतर त्याचा शब्द बनतो. तर वाक्य बनण्यासाठी सुद्धा काय आवश्यकता आहे आपल्याला, जेव्हा वाक्याचा समूह म्हणजे शब्दांचा समूह एकत्र येतो त्यानंतर ते वाक्य तयार होते. परंतु ते शब्दसुद्धा कसे असले पाहिजे. जसं की इथे वाक्य म्हणजे काय, तर वाक्याची इथे व्याख्या आपण केलेली आहे की शब्दांच्या अर्थपूर्ण समूहास वाक्य असे म्हणतात. म्हणजे शब्द असेल परंतु त्या शब्दांमध्ये जर का कुठलाच अर्थ नसेल, त्या शब्दांच्या समूहामध्ये कुठलाच अर्थ नसेल, तर त्याला आपण वाक्य म्हणू शकत नाही. तर तो समूहामध्ये, त्या शब्दांच्या समूहामध्ये कुठला तरी अर्थ त्यामधून प्रतीत होत असेल, प्रकट होत असेल, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, वाक्य म्हणू शकतो. जसं की इथे उदाहरण दिलेले आहे, शरद हुशार मुलगा आहे. हे काय आहेत, हे शब्द आहेत. शरद हुशार मुलगा आहे हे काय आहेत, शब्द आहेत. आणि या 4 शब्दांचा मिळून काय बनलेला आहे, एक वाक्य बनलेलं आहे. आणि हे जे शब्द आहे, जेव्हा या शब्दांची मांडणी आपण त्यांची रचना या पद्धतीने केलेली आहे, तेव्हा त्याला काय झाला, एक अर्थ प्राप्त झाला. हे काय बनलं, मग अर्थपूर्ण वाक्य बनलं. शरद हुशार मुलगा आहे म्हणजे शब्दांची रचना अर्थपूर्ण पद्धतीने जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला आपण वाक्य असे म्हणतो. शरद हुशार मुलगा आहे वाक्य बनलं. त्यानंतर ती तुला भेटणार नाही, याच्यामध्ये सुद्धा शब्द आलेले आहेत आणि त्या शब्दांची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की त्यामधून कुठला तरी अर्थ प्रतीत होतो, त्यामधून कुठला तरी अर्थ प्रकट होतो. जे ती तुला भेटणार नाही असा अर्थ, जे या शब्दांचा समूह या पद्धतीने लिहिल्यानंतर, याची रचना अशा पद्धतीने केल्यानंतर त्यामधून एक अर्थ प्रतीत होतो आणि त्याला आपण काय म्हणतो, वाक्य म्हणतो. तिसरं उदाहरण आपण इथे दिलेलं आहे, पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. पिंपळाचा प्रत्येक त्यानंतर अवयव उपयोगी असतो, असे काय ते वेगवेगळे शब्द आहेत. आणि या शब्दांची रचना आपण एका विशिष्ट पद्धतीने, एका विशिष्ट शैलीमध्ये केलेली आहे, ज्यामुळे त्याला काय झाले, एक विशिष्ट अर्थ प्राप्त झाला. आणि जेव्हा या शब्दांच्या समूहाला एखादी अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, वाक्य म्हणतो. म्हणजेच वाक्य काय, तर शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतो आपण, वाक्य म्हणतो. जसं की इथे जे शब्द दिलेले आहेत, या शब्दांची रचना जर का काहीशी वेगळी केली असती, जसं की इथे आहे, हुशार, शरद, मुलगा अशी जर का रचना केली असती, तर त्यामधून आपल्याला वाक्यामधून नेमका अर्थ कोणता प्रतीत होतो किंवा काय बोलायचं आहे, काय प्रकट करायचं आहे हे माहिती पडलं नसतं, त्याला आपण वाक्य म्हणता आलं नसतं. परंतु त्याची रचना या पद्धतीने केल्यामुळे त्यामधून आपल्याला एक अर्थ माहिती पडतो, एक त्याला काय बोलायचं आहे, काय म्हणायचं आहे हे माहिती पडतं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, वाक्य म्हणतो. म्हणजेच वाक्य म्हणजे काय हे आपण आता बघितलं. यानंतर वाक्याचे प्रकारसुद्धा पडतात. वाक्याचे अर्थानुसार काही प्रकार आहेत. तर आपण आजच्या या तासिकेमध्ये वाक्याचे अर्थानुसार पडणारे प्रकार आहेत ते बघणार आहोत. तर वाक्याचे अर्थानुसार 4 प्रकार पडतात. 4 पैकी पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. म्हणजेच ते काय आहे ते आपण त्याचं सविस्तर वर्णन बघणारच आहोत. विधानार्थी वाक्य पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. असे वाक्याचे एकूण अर्थानुसार 4 प्रकार पडतात. आणि त्यानंतर हे जे विधानार्थी वाक्य आहे, या विधानार्थी वाक्याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. पहिला होकारार्थी आणि दुसरा नकारार्थी. असे काय आहेत, हे वाक्याचे प्रकार आहेत. तर मग आता या वाक्यांचे प्रकार जे आहे, 4 प्रकार आहेत, ते 4 प्रकारांचे आपण सविस्तर वर्णन, म्हणजेच विधानार्थी वाक्य काय आहे, प्रश्नार्थी वाक्य काय आहे, आज्ञार्थी वाक्य काय आहे, त्याचप्रमाणे उद्गारार्थी वाक्य काय आहे ते आपण बघणार आहोत. जसं की पहिला प्रकार आपण बघत आहोत विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजेच काय, जसं की
आपण बोलत असताना आपल्या बोलण्यामध्ये आपण अनेक शब्दांचा समूह येतो, म्हणजेच अनेक वाक्य आपण बोलून जातो. त्यामध्ये त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे वाक्य असतात. जसं की आपण बोलत असताना बोलतो, आपल्या शाळेविषयी आपल्याला बोलायचं आहे तर आपण बोलतो की आपल्या शाळेची इमारत किती उंच आहे, किंवा मग एखादी वेळा आपण असंही बोलतो किती उंच आहे इमारत ही. म्हणजेच काहीतरी वाक्यामध्ये फरक पडत आहे. शाळेची इमारत उंच आहे का, म्हणजे असे काही वाक्य असे आपल्या मुखामधून आपण असे बोलत असतो. तर मग त्याचे ते वेगवेगळ्या प्रकाराचे वाक्य आहे. तर मग ते कुठला वाक्य कुठल्या प्रकारामध्ये येतो किंवा ते कसं ओळखायचं हे आपण आज बघणार आहोत. पहिला प्रकार बघत आहोत आपण विधानार्थी वाक्य. तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण इथे थोडक्यात केलेली आहे. ज्या वाक्यात एखादी विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे काय की एखादी वाक्य असेल ज्या वाक्यामध्ये एखादी विधान केलेलं असेल, कुठलंही विधान असो, एखादी साधं सरळ वाक्य ज्यामध्ये कुठलं तरी सरळ विधान केलेलं असेल. जसं की इथे एक उदाहरण दिलेलं आहे, मी कविता करतो, एक साधं उदाहरण आहे. तर अशा पद्धतीचे साधे उदाहरण किंवा साधं वाक्य असेल तर त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे कुठलं तरी विधान केलेलं असेल तर त्याला आपण विधानार्थी वाक्य करतो. कशाविषयी तरी बोलत आहे आणि त्याच्यावरती सरळ एक वाक्य लिहित आहे किंवा सरळ विधान करत आहे, बोलत आहे, तर त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. हे उदाहरणं आपल्यासमोर आहेत. मी कविता करतो म्हणजे साधं वाक्य आहे, सरळ वाक्य आहे, त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. ते चित्र खूप सुंदर आहे, म्हणजे चित्राविषयीचं काहीतरी केलेलं ते विधान आहे, म्हणजेच ते काय विधानार्थी वाक्य आहे. ही इमारत खूप उंच आहे, यामध्ये सुद्धा इमारतीविषयी काय केलेलं आहे, एक विधान केलेलं आहे की ती इमारत कशी आहे. म्हणजेच काय करताय, ज्या वाक्यामध्ये विधान केलेलं असते म्हणजे सरळ विधान केलेलं असते त्याला आपण काय म्हणतो, विधानार्थी वाक्य असे म्हणतो. हे काय आहे विधानार्थी वाक्य, जे ज्या वाक्यामध्ये सरळ विधान केलेले असते, एखादी विधान केलेलं असते त्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. हा झाला पहिला प्रकार. त्यानंतर या विधानार्थी वाक्याचे सुद्धा प्रकार पडतात. त्याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात विधानार्थी वाक्याचे, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्यात होकार दर्शविलेला असतो त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात. की आपण बोलत आहोत विधानार्थी वाक्य बोलत आहोत, परंतु त्याच्यामध्ये होकारार्थी आणि नकारार्थी असे 2 प्रकार आहेत. परंतु ज्या वाक्यामध्ये होकार दर्शविलेला असतो, आपण जे बोलत आहोत त्याच्यामध्ये ज्या वाक्यात आपण होकार दर्शवितो त्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात. जसं की इथे उदाहरण दिलेलं आहे, तिला डॉक्टर व्हायचं आहे. काय आहे, इथे सरळ विधान केलेलं आहे आणि होकारार्थी आहे, म्हणजे कुठलाच नकारात्मक भाव आपल्याला या वाक्यामधून दिसत नाही. तुला अभ्यासाचा कंटाळा येतो, या वाक्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, होकारार्थी विधान केलेलं आहे. म्हणजेच याला अशा पद्धतीचे जे विधान असतात, अशा पद्धतीचे जे वाक्य असतात त्याला आपण होकारार्थी वाक्य असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे विधानार्थी वाक्याचा नकारार्थी वाक्य. नकारार्थी म्हणजेच काय, नकारार्थी या शब्दावरूनच आपल्या लक्षात येतं की नकारार्थी म्हणजे ज्या वाक्यामध्ये काय असतो, ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो, म्हणजे ज्या वाक्यामध्ये नकार दर्शविलेला असतो, नाही, नको, नव्हते वगैरे अशा पद्धतीचे जे शब्द येतात, ज्याच्यामध्ये नकार दर्शवतात, नकारदर्शक जे शब्द येतात त्या वाक्याला आपण काय म्हणतो, नकारार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरण इथे दिलेले आहे, मला खोटं बोलता येत नाही. काय केलेलं आहे, विधान केलेलं आहे, परंतु ते कसं केलं आहे, नकारात्मक केलेलं आहे की मला खोटं बोलता येत नाही. नाही हा जो शब्द आहे तो नकारदर्शक शब्द आहे, म्हणून हे वाक्य कुठलं आहे, नकारार्थी वाक्य आहे असं आपण म्हणू शकतो. प्रथम शाळेत आला नव्हता, इथे सुद्धा नव्हता हा शब्द हा काय दर्शवितो, नकार दर्शवितो. म्हणजेच हे कुठलं वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे. म्हणजेच आपण बघितलं की विधानार्थी वाक्य जे आहे, ज्या वाक्यामध्ये विधान केलं जाते त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. आणि त्याचे 2 प्रकार आहेत, होकारार्थी आणि नकारार्थी. ज्या वाक्यात होकार दर्शविला असेल त्याला होकारार्थी वाक्य, आणि ज्या वाक्यामध्ये नकार दर्शविला असेल त्याला नकारार्थी वाक्य असे काय हे वाक्याचे विधानार्थी वाक्याचे हे 2 प्रकार आहेत. पुढील प्रकार बघूया. वाक्याचा पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. नावामध्येच आपल्या लक्षात येते की प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच काय, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. नावामध्येच आलेलं आहे की ज्या वाक्यामध्ये काय एखादी प्रश्न विचारत असेल, आपण बोलताना
पुष्कळसे प्रश्न विचारत असतो, तर ते प्रश्न जे आहे ते विचारलेला प्रश्न आहे त्या विचारलेल्या प्रश्नाला किंवा त्या विचारलेल्या प्रश्नार्थक वाक्याला, प्रश्न विचारलेल्या वाक्याला आपण काय म्हणतो? प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतो. म्हणजे ज्या वाक्यात प्रश्न विचारतो त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतो. आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या वाक्याचा शेवट नेहमी कशाने होतो? या प्रश्नार्थक चिन्हाने होतो. या प्रश्नचिन्हाने त्या वाक्याचा नेहमी शेवट होत असतो. कशाचा? प्रश्नार्थी वाक्याचा. विधानार्थी वाक्याचा शेवट कशाने होतो? त्याला पूर्णविराम या चिन्हाने विधानार्थी वाक्याचा शेवट होत असतो. परंतु प्रश्नार्थी वाक्याचा म्हणजे आपण खूप सोप्या पद्धतीने त्याला ओळखू शकतो की ज्या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह असेल तर ते वाक्य म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे असं आपण सरळ आपल्या लक्षामध्ये येऊ शकते. आपण सरळ ते ओळखू शकतो. तर या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे काही. तू मुंबईला केव्हा जाणार आहेस? काय केलेलं आहे इथे? की कुणाकला तरी उत्तराच्या अपेक्षेने काय विचारलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा कुठलं वाक्य असते? ते प्रश्नार्थी वाक्य असते. तू मुंबईला केव्हा जाणार आहे म्हणजेच ते प्रश्नार्थी वाक्य आहे. दुसरं उदाहरण आहे, आपण यांना पाहिलत का? आपण यांना पाहिलत का? असं जेव्हा वाक्य आपण उच्चारू तेव्हा निश्चितच आपण कुणाकडून तरी उत्तराची अपेक्षा करत आहोत. म्हणजे तो आपण काय करत आहोत? प्रश्न करत आहोत. आणि जेव्हा आपण प्रश्न करतो तेव्हा तो कुठलं वाक्य असते? प्रश्नार्थी वाक्य असते. तिसरं उदाहरण आहे, तू कुठे गेला होता? याच्यामध्ये सुद्धा आपण कोणाला तरी उत्तर मागत आहोत. म्हणजेच काय करतो? प्रश्न करत आहोत. आणि जेव्हा प्रश्न करतो तेव्हा ते वाक्य कुठलं असते? प्रश्नार्थी वाक्य असते. म्हणजेच आपण ही प्रश्नार्थी वाक्य ओळखण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्या वाक्यात आपण एखाद्याला प्रश्न विचारतो त्याला प्रश्नार्थी वाक्य. आणि महत्त्वाचं म्हणजे या वाक्याचा शेवट नेहमी कशाने होतो? प्रश्नार्थक चिन्हाने होतो. म्हणजेच हे वाक्य ओळखण्यासाठी आपल्याला खूप सोपं आहे. हे झालं प्रश्नार्थी वाक्य. पुढचा प्रकार बघूया, आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? त्याची साधी वाक्य आपण या ठिकाणी केलेली आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टींचा बोध होतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच काय की आपण वाक्य बोलत असेल त्या एखाद्या वाक्यामधून जर का आज्ञा दर्शविल्या जात असेल किंवा हुकूम दर्शविला जात असेल, विनंती असेल किंवा प्रार्थना असेल किंवा एखाद्याला आशीर्वाद देत असेल, अशा पद्धतीचे वाक्य जेव्हा आपण बोलण्यामध्ये येतो किंवा लिहितो तर अशा पद्धतीचा ज्या गोष्टींचा बोध होतो म्हणजे या गोष्टींचा जेव्हा त्या वाक्यामध्ये बोध होतो तेव्हा त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरण बघूया, तुझे पुस्तक मला दे. या वाक्यामध्ये काय केलं आहे? तुझे पुस्तक मला दे. म्हणजेच या वाक्यामध्ये काय केलेली आहे? आज्ञा केलेली आहे की समोरच्या व्यक्तीला आज्ञा केली की तुझे पुस्तक मला दे. म्हणजेच हे कोणतं वाक्य आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. कारण या वाक्यामध्ये काय केलेली आहे? आज्ञा केलेली आहे. दुसरं उदाहरण बघा, ज्ञानबा कोठा सोडून शेताच्या बाहेर हो. ज्ञानबा कोठा सोडून शेताच्या बाहेर हो. म्हणजेच या वाक्यात काय केलं आहे की त्याला आदेश दिलेला आहे, हुकूम दिलेला आहे. आणि जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये हुकूम दिलेला असतो तर ते कुठलं वाक्य असते? आज्ञार्थी वाक्य. म्हणजेच ही वाक्य कुठलं आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. पुढचं उदाहरण बघूया, खूप शिक, मोठा हो. हा जो शब्द आहे, हे जे वाक्य आहे हे भरपूरदा आपण ऐकलं असेल. आपल्या आजोबांकडून, आजींकडून अशा पद्धतीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. खूप शिक, खूप मोठा हो. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं, काय केलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. आणि जेव्हा आशीर्वाद दिला जाते तेव्हा ते कुठलं वाक्य असतं? आज्ञार्थी वाक्य असते. म्हणजेच हे वाक्यसुद्धा काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. चौथं उदाहरण आहे, तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे. तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे. म्हणजेच काय केलं आहे? इथे विनंती केली आहे की समोरच्या व्यक्तीला विनंती केली आहे की तुझ्या सहवासामध्ये मला आनंद मिळू दे. आणि जेव्हा आपण विनंती करतो तेव्हा ते कुठलं वाक्य असते? आज्ञार्थी वाक्य असते. म्हणजेच हे वाक्यसुद्धा कुठलं आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. 5व्या नंबरचं उदाहरण बघूया, बाबा थाळोबा माझ्या पोराच्या कामात यश दे. बाबा थाळोबा माझ्या पोराच्या कामात यश दे. काय केली आहे इथे?
प्रार्थना केली आहे. जशी आपण प्रार्थना करत असतो, देवाच्या समोर प्रार्थना करत असतात, ती ज्यामध्ये कशाचं तरी मागणं केले जातात, तशा पद्धतीची ही प्रार्थना या ठिकाणी या वाक्यामधून आपल्याला दिसून येते की बाबा थाळोबा माझ्या पोराच्या कामात यश दे. प्रार्थना केलेली आहे, म्हणजेच प्रार्थना केलेली आहे म्हणजेच ते कुठलं वाक्य आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. कारण की आपण बघितलं की ज्या वाक्यामध्ये काय असतं, ज्या वाक्यातल्या क्रियापदावरून आपल्याला कशाचा बोध होतो की आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना किंवा आशीर्वाद या गोष्टींचा बोध जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून होतो तेव्हा त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आणि अशा पद्धतीने त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी बघितले आहे. तर हा झाला आज्ञार्थी वाक्य. हे सुद्धा ओळखण्यासाठी सोपी आहे की ज्या वाक्यामध्ये एखादी आज्ञा असेल, हुकूम असेल, विनंती असेल किंवा आशीर्वाद असेल तर तेव्हा त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आणि वाक्याचा जो अर्थानुसार जे वाक्याचा प्रकार आहे त्याच्यामधला शेवटचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय की त्याची व्याख्या आपण या ठिकाणी केली आहे, ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. आता भावना कुठल्याही असू शकतात, आनंदाची असेल, आश्चर्याची असेल, दुःखाची असेल, या सर्व भावना आहेत. तर ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच ज्या वाक्यामध्ये कुठल्या तरी भावनेचा बोध होत असेल किंवा कुठल्या तरी भावनेचा उद्गार काढला जात असेल त्या वाक्याला आपण काय म्हणतो? उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या वाक्याच्या शेवटी कुठलं चिन्ह असते? हे उद्गारवाचक चिन्ह असते. हे उद्गारवाचक चिन्ह उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी असते. म्हणजेच उद्गारार्थी वाक्य ओळखणेसुद्धा आपल्यासाठी काय सोपी आहे. कारण की ज्या वाक्याच्या शेवटी जर का उद्गारार्थी चिन्ह येत असेल, उद्गारवाचक चिन्ह येत असेल म्हणजे ते उद्गारार्थी वाक्य आहे. इथे काही उदाहरणं बघितलेली आहे आपण. उदाहरणं बघूया. किती सोपी कविता ही, किती सोपी कविता ही. काय केलेले आहे याच्यामध्ये? भावनेचा उद्गार येत आहे. किती, किती हा शब्द काय आहे? भाववाचक शब्द आहे. त्याच्यामधून कुठली तरी भावना प्रकट होत आहे. म्हणजे किती सोपी ही कविता. म्हणजेच या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार होत आहे. म्हणजेच हे कुठलं वाक्य आहे? उद्गारवाचक वाक्य आहे किंवा उद्गारार्थी वाक्य आहे. दुसरं उदाहरण आहे अबब केवढी प्रचंड आग ही. काय आहे? आश्चर्याची भावना व्यक्त होत आहे. अबब आणि केवढी हे दोन शब्द जे आहेत ते काय करत आहे की भावनेचा उद्गार करत आहे. म्हणजे भाववाचक शब्द आहे, त्याच्यामधून भावना कुठली तरी भावना व्यक्त होत आहे. म्हणजेच हे वाक्य कुठलं आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. ऐक ग किती लागलंय तुला. ऐक ग किती लागलंय तुला. हे काय आहेत? अचानक आपल्या मुखामधून निघणारे उद्गार आहेत. म्हणजेच जेव्हा आपण अशा पद्धतीचे उद्गार काढत असतो आणि ज्याच्यामधून कुठली तरी भावना व्यक्त होत असते त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. आणि या वाक्यामधून अशीच भावना व्यक्त होत आहे म्हणजेच हे सुद्धा कुठलं वाक्य आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. चौथं उदाहरण इथे आपण दिलेलं आहे. केवढे विश्वविख्यात होते डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथप्रेम. हा सुद्धा काय आहे? एक भावना आहे. केवढे या शब्दामधून एक भावना व्यक्त होत आहे. भाववाचक शब्द आहे, त्याच्यामधून भावना व्यक्त होत आहे. आणि म्हणजेच हा सुद्धा कुठलं वाक्य आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. म्हणजेच वाक्याचे एकूण 4 प्रकार आहेत. अर्थावरून वाक्याचे एकूण 4 प्रकार आहेत. पहिलं विधानार्थी, दुसरं प्रश्नार्थी, तिसरं आज्ञार्थी आणि चौथं उद्गारार्थी. आणि विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार आपण बघितले, ज्यामध्ये होकारार्थी आणि दुसरा नकारार्थी असे वाक्याचे 4 प्रकार आणि विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार आजच्या या तासिकेमध्ये आपण शिकलेलो आहोत. आणि कसे ओळखायचे ते सुद्धा मी सांगितलं आहे. जसं की प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य ओळखण्यासाठी बिलकुल सोपे आहे की ज्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असेल तर त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतो आणि ज्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असेल त्याला उद्गारार्थी वाक्य असतो. आणि विधानार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये कुठलं तरी विधान असेल, कुठलं तरी विधान केलेलं असेल, सरळ वाक्य असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य. म्हणजे तो सुद्धा आपल्याला ओळखता येईल. आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असते? आज्ञा केलेली असते, हुकूम केलेला असतो, विनंती असते, प्रार्थना असते किंवा आशीर्वाद दिलेला असतो, तर त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. म्हणजेच या वाक्याचे जे 4 प्रकार आहेत हे 4ही प्रकार आपण आता ओळखू शकतो. कारण आणि अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे यावरती आपण बारकाईने अभ्यास करणार आहोत. कारण परीक्षेमध्ये आपल्याला फक्त वाक्याचे प्रकार ओळखा यासाठी
काय 2 गुणांचा प्रश्न असतो, म्हणजे 2 गुण आपल्याला फक्त वाक्याचे प्रकार ओळखण्यासाठी मिळते. अशा पद्धतीने आज आपण वाक्य म्हणजे नेमकं काय आणि वाक्याचे प्रकार काय आहेत, किती प्रकार आहेत आणि ते कसे पडतात ते आपण बघितलं. आणि पुढील तासिकेमध्ये आपण वाक्यांचे परस्पर रूपांतर म्हणजे परस्पर वाक्यांमध्ये एकमेकांमध्ये रूपांतर ते कसे होतात ते पुढील तासिकेमध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.